श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावा हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, नारळी पौर्णिमा त्याला श्रावण पौर्णिमा असं म्हणतात. हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे. नारळी पौर्णिमा ही आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये 8 ऑगस्ट 2025 वार आहे शुक्रवार. या दिवशी दुपारी 2:12 चालू होणार आहे आणि याच दिवशी वरदलक्ष्मी व्रतसुद्धा केलं जातं. आणि 9 तारखेला म्हणजे शनिवारी पौर्णिमा 1:24 असणार आहे. तर मित्रांनो, शनिवारी पौर्णिमेचा दिवस हा गृहीत धरला जाणार आहे, कारण की उगवत्या सूर्याने बघितलेली पौर्णिमा ही गृहीत धरली जात असते. त्यामुळे मित्रांनो, शनिवारी पौर्णिमा आलेली आहे आणि जेव्हा पण शनिवारी पौर्णिमा येत असते तेव्हा खूप चांगले शुभयोग तयार होत असतात. आणि या दिवशी आपल्या मागे जर काही ग्रहमान लागले असतील, आपल्यावर शनीची कृपा नसेल किंवा हनुमानांची कृपा करून घेण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे उद्याचा. त्यामुळे 9 तारखेला असे काही खास उपाय तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो, जेणेकरून तुमचे ग्रहमान बदलतील, तुमच्यावरचा शनीची जो कोप झालेला आहे तो निघून जाऊन शनी कृपा होईल. आणि एकदा का शनी कृपा झाले की तुमच्या जीवनामध्ये कोणतेच अडीअडचणी येत नाहीत मित्रांनो. शनिदेव अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे आपल्या जीवनातील, त्यामुळे शनी जर व्यवस्थित असेल तर कोणतंच आपल्याला अडचण जीवनामध्ये कधीच येत नाही. त्यामुळे मित्रांनो, शनिदेव आणि ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. त्यामुळे असा खास उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला नक्की करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावासाठी उद्याच्या दिवशी असा एक खास उपाय देखील करायचा आहे. भावाच्या आर्थिक प्रगतीसाठी, संरक्षणासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, हे 2 उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण बघता की प्रत्येक पौर्णिमा ही खूप महत्त्वाची पौर्णिमा असते. प्रत्येक पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे. पण जास्तीत जास्त जी शनिवारी येणारी पौर्णिमा असेल ती शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी आलेली असते, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच दिवशी आपल्याला काही खास उपाय करून या दिवशी शनिदेवांची पूजा करून आपल्याला आपलं जीवन सुधारावं लागतं. मित्रांनो, आपण बघता की आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी येत असतात. घरात पैसा बिलकुल राहत नाही आणि आपल्याकडे आपल्या घरावरती सतत संकट येत राहतात. एक झालं की एक संकट येत राहतं. आपल्या मागे जर कोर्ट कचेरीची कामं लागली असतील तर ही शनी 7.5 आहे ती 101% घरामध्ये कोणाला ना कोणाला आहे हे समजून जायचं आहे मित्रांनो. आणि त्याचमुळे आपल्याला हे उपाय या दिवशी करायचे आहेत. तर ही खूप महत्त्वाची जी पौर्णिमा आहे ती उद्याची पौर्णिमा आहे, कारण मी पुन्हा एकदा सांगते की ती शनिवारी आलेली आहे पौर्णिमा. आणि त्यामुळे तुमचा शनी 7.5 घालवण्याचा उत्तम दिवस तुम्हाला म्हणावा लागेल. त्यामुळे ज्या पण व्यक्तींच्या मागे शनीची 7.5 आहे किंवा शनी कुमकुवत झालेला आहे, अशा लोकांनी या दिवशी हे उपाय नक्की करायचे आहेत मित्रांनो. तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न ठरत नसेल, शुभ गोष्टीच घरामध्ये जर घडत नसतील, घरामध्ये पैसा सततचा वाया जात असेल, तर तुम्ही समजून जा की शनीचा प्रकोप झालेला आहे. कुठे ना कुठे तुमच्या पत्रिकेमध्ये शनी ग्रह हा कुमकुवत झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम सकाळी उठून तुमचं घर वगैरे स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची जी लादी आहे ती पुसताना तुम्हाला त्यामध्ये छोटंसं चिमूटभर मोठं नमक टाकून लादी पुसायची आहे घराची. आणि त्यानंतर तुमची नित्याची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे शनिदेवांच्या मारुतीच्या. आणि त्यानंतर तिथं तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा त्यांना लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला त्या तेलामध्ये थोडीशी एक लवंग जी आहे ती टाकायची आहे मित्रांनो. आणि असा दिवा तुम्हाला जो आहे तो शनिदेवांच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि या मान्यतेला धार्मिक मान्यतासुद्धा आहे. असं मानलं जातं की जेव्हा शनिवारी पौर्णिमा येते तेव्हा तुम्ही असा जो उपाय करता त्यामुळे तुमचं आर्थिक संकटातून तुमची मुक्ती होत असते. शनिवार आणि पौर्णिमा एकत्र आल्यावर हे खूप शुभ मानलं जाते. शनिदेवांची पूजा करण्यासाठी, शनींना प्रसन्न करण्यासाठी शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करावं अशी मान्यता आहे.
ज्या पण लोकांच्या हातून उद्याच्या दिवशी शनिदेवांना तेल अर्पण होणार आहे त्यांचं नशीब चमकणार आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्या मंदिरात जाऊन तुम्हाला शनिदेवांची पूजा करायची आहे, शनिदेवांना तेल अर्पण करायचं आहे. आणि दुसरा असा उपाय आहे तो म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी घरात तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळावरती एक कपूर तुम्हाला ठेवून तो जाळायचा आहे मित्रांनो, आणि तुमच्या मंदिरामध्ये तो ओवाळायचा आहे. असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते, घरातील नकारात्मक गोष्टी जळून खाक होत असतात मित्रांनो. आणि नंतर तो नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे उद्या पौर्णिमेच्या दिवसामध्ये जर कोणी तुम्हाला रोडनी जाताना जर कोणी तुम्हाला भिक्षा मागितली किंवा कोणीही काही मागितलं तर त्याला द्यायला विसरू नका तुम्ही. जेवढं जास्तीत जास्त उद्याच्या दिवशी तुम्हाला अन्नदान तुम्ही ज्याला कराल तेवढं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे मित्रांनो. सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्या पौर्णिमेच्या दिवशी दान करणं हे म्हणजे आपल्या संततीच्या आयुष्यात वाढ होणं असं मानलं जातं. त्यामुळे उद्याच्या दिवशी हे उपाय तुम्हाला करायचे नक्की. नारळ आणि कपुराचा जो उपयोग आहे तो उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. एका नारळावरती कपूर लावून तो शनिदेवांच्या समोर जाळल्यासुद्धा तुमच्या कामामध्ये यश मिळत असतं, कर्जमुक्ती होत असते असे सांगितलेले आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊन तुमच्या घरी शनिदेवांची कृपा ही होणार आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, हे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहे. उद्या आहे रक्षाबंधन. बहीण भाऊ यांच्या नात्याचा प्रेमाचा दिवस आहे आणि याच दिवशी तुम्हाला आपल्या भावाच्या सुख समृद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी, आरोग्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. उद्या तुम्हाला माता लक्ष्मी समोर किंवा भगवान विष्णूंच्या समोर, श्रीकृष्णांच्या समोर तुम्हाला एक तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि या तुपाच्या दीपामध्ये तुम्हाला एक लवंग तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या जवळ मनोकामना मागायची आहे आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी. तर हे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत मित्रांनो. कसे वाटले आजचे तुम्हाला उपाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यातले जर काही उपाय तुम्हाला ऑलरेडी अगोदरच माहीत असतील तर ते देखील सांगा. जय शिवराय, जय महालक्ष्मी, जय भोलेनाथ.